मुंबई बँकेमध्ये कसा गोलमाल सुरू आहे याचा खळबळजनक गौप्यस्फोट कालपासून आपण झी24 तासवर पाहत आहात। बोगस कर्जदार दाखवून जवळपास 59 पतसंस्थांमध्ये 129 कोटींचा गोलमाल कसा झाला, त्याला संचालक मंडळाचा कसा आशीर्वाद होता हे आम्ही आपल्याला दाखवलं। मात्र अजूनही आमच्याकडे धक्कादायक माहिती आहे। अव्वाच्या सव्वा भाडं देऊन अगदी झोपडपट्ट्यांमध्ये कशा शाखा सुरू करण्यात आल्या, जागा खरेदीमध्ये कसे गैरव्यवहार झाले, चौकशी अहवालांमध्ये संचालक मंडळावरती काय काय ठपके ठेवण्यात आले आहेत, या सगळ्याचा गौप्यस्फोट आम्ही करणार आहोत आमच्या विशेष कार्यक्रमात मुंबई बँकेत गोलमाल भाग 2। मुंबई बँकेने आर्थिक वाढीसाठी शहरात अनेक ठिकाणी शाखा उघडल्या, परंतु यामध्ये संचालकांनी स्वतःचे आर्थिक हित साधल्याचा आरोप आहे। शाखांच्या जागा भाड्यानं देणं असो किंवा शाखांचं उद्घाटन, पैसा काढण्याचे अनेक मार्ग हे नेमके कसे शोधण्यात आले, पाहूयात एक रिपोर्ट। मुंबई बँकेनं 2011-12 या कालावधीत नव्यानं सुरू केलेल्या 7 शाखांच्या उद्घाटनावर तब्बल 77 लाख रुपये इतका आवाजवी खर्च केला। त्यातही बराच गोलमाल दिसून येतोय। बँकेनं इतर जाहिरात एजन्सीची दरपत्रकं न मागवताच थेट गुरुकृपा ॲडव्हर्टायझिंग मार्फत विविध वर्तमानपत्रात शाखा उद्घाटनाच्या जाहिराती दिल्या। यासाठी इतर जाहिरात एजन्सीच्या तुलनेत 4 ते 5 पट जादा दरानं बिल अदा करण्यात आल्याचं उपलब्ध कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे। आता जाहिरात बिलांमधील ही लाखोंची फरकाची रक्कम कुणाच्या खिशात गेली आहे ते वेगळं सांगण्याची गरज नाही। चौकशी अहवालातही या खर्चाला संचालक मंडळ जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। राजकीय नेत्यांसाठी जाहिरात करू नये असं सहकार आयुक्तांचे आदेश असतानाही बँकेनं शाखा उद्घाटनाच्या वेळी नेत्यांचे बोर्ड, बॅनरवर 19 लाख रुपये खर्च केले। तसंच वास्तुरचनाकारांच्या नावे 68,000 रुपयांचा दाखवलेला खर्च संशयास्पद असून वसुलीस पात्र असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। केवळ शाखांच्या उद्घाटनावरच असा वारेमाप खर्च झाला आहे असं नाही, तर झोपडपट्ट्यांमध्ये उघडण्यात आलेल्या शाखांचे जागा भाडे आणि तिथल्या फर्निचरवरही झालेला खर्च संशयास्पद असाच आहे। कांदिवली पूर्वच्या दामुनगर झोपडपट्टीतील ही मुंबई बँकेची शाखा बँक अध्यक्ष आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या मतदारसंघातील या जागेसाठी मासिक भाडं आहे तब्बल 75,000 रुपये, तर सिक्युरिटी डिपॉझिट आहे 4.5 लाख रुपये। स्थानिकांशी इथल्या जागेच्या भाड्याबाबत चर्चा केली तेव्हा त्यांचं काय म्हणणं होतं ते पहा। मुंबई बँकेचं क्षेत्रफळ तुम्हाला माहिती आहे, साधारणतः किती गाळा आहे, तर त्याचं किती साधारण भाडं असेल? मुंबई बँकेचं आहे ना, म्हणजे माझ्या क्षेत्रफळापेक्षा डबल, म्हणजे 1600च्या आसपास असेल। त्याचं भाडं काय आपल्याला एकदम निश्चित सांगता येणार नाही, पण तरी जो मार्केट रेट इथे चालला आहे त्या हिशोबाने 20,000 ते 22,000 रुपये असतील। कागदपत्रांच्या अभावी ही जागा अधिकृत आहे की अनधिकृत याची खात्री देता येत नसली तरी बँकेनं या शाखेच्या फर्निचर आणि इतर गोष्टींवर 16,86,000 रुपये खर्च केलेत। चेंबूर कॉलनी शाखा ही अशीच झोपडपट्टीतली, परंतु मासिक भाडं मात्र तब्बल 55,000 रुपये, शिवाय अनामत रक्कम 3,30,000 रुपये। इथल्याच एका प्रॉपर्टी कन्सल्टंट कडून शाखेच्या आसपास जागांचं किती भाडं आहे याबाबत आम्ही माहिती घेतली। वहाँ पे समझो देखा जाए तो उतना बिजनेस मार्केट नहीं है वहाँ पे, तो रेट वहाँ पे होना चाहिए 50-60 रुपये फुट मैक्सिमम, 70 रुपये फुट अगर अच्छा बना हुआ होए तो। या जागेचं मुक्त्यारपत्र शाखेच्या वर असलेल्या ओम साई पतसंस्थेच्या नावानं आहे। सुरेखा घुमरे या पतसंस्थेच्या अध्यक्ष असून त्यांचे पती विष्णू घुमरे हे मुंबई बँकेचे संचालक आहेत। जागेची महत्वाची कागदपत्र दप्तरी नसली तरी बँकेनं या शाखेच्या फर्निचर आणि इतर गोष्टींवर तब्बल 31 लाख रुपयांचा खर्च केलाय। सहार विलेज मधल्या शाखेचं भाडं आहे 40,000 रुपये, तर अनामत रक्कम 2,14,000 रुपये। या जागेचे मालक आहेत राकेश टिकले। बँक संचालक सिद्धार्थ कांबळेंचे ते मेहुणे आहेत। ही शाखा एकदम अडचणीच्या ठिकाणी असून केवळ संबंधिताची तिथे जागा आहे म्हणून शाखा सुरू केल्याचं दिसून येतं। इथल्या बांधकामाच्या अधिकृततेबद्दल खात्री देता येत नसली तरीही बँकेनं या शाखेच्या फर्निचर आणि इतर गोष्टींवर 15.5 लाख रुपये खर्च केलेत। धारावी शाखेचं भाडं तब्बल 1,11,000 रुपये आहे। गोरेगाव शाखेचं भाडं 1.5 लाख रुपये, तर अनामत रक्कम तब्बल 6 लाख रुपये। NM जोशी मार्गवरील शाखेसाठी 1,10,000,
कांदिवली पूर्वतल्या शाखेसाठी 1,11,000 तर दहिसर पूर्व इथल्या अशोक वन शाखेसाठी 1,83,000 इतकं मासिक भाडं बँक अदा करते. या सर्व शाखांच्या भाड्यापोटी दिली जाणारी रक्कम वाजवी आहे की नाही याबाबत खात्री देता येत नाही. अशी नोंद चौकशी अहवालात आहे. शाखांसाठी जागा भाड्यानं घेताना अनेक नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप केला जातोय. ह्या सगळ्या नातेवाईकांच्या जागा आहेत. त्यांनी फक्त त्यांच्या स्वतःच्या जागा ह्या स्वतःच्या नावं न घेता नातेवाईकांच्या इनडायरेक्टली त्यांनी जागा घेऊन अशा पद्धतीने हे पैसा बँकेचा, की ज्या ठिकाणी 20-25 हजार रुपये भाड्याच्या जागा मिळणं आवश्यक आहे गव्हर्नमेंट बाजारभावाप्रमाणे, पण या ठिकाणी त्यांनी 10-10 पट 5-5 पट अशा पद्धतीने जागेचं भाडं उकळत आहे. बँकेनं विविध कालावधीत 15 विस्तारित कक्ष सुरू केले होते. या विस्तार कक्षासाठी भाड्यानं जागा घेतानाही प्रामुख्यानं तत्कालीन बँक संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जागाच घेण्यात आल्या. उदाहरणादाखल संचालक सिद्धार्थ कांबळे यांच्या पत्नी लता कांबळे आणि मेहुणे राकेश डिकले यांची जागा. इतरही अनेक उदाहरणं आहेत. प्रगतीचा आढावा घेऊन तोट्यातील विस्तार कक्ष बंद करणे आवश्यक होतं. तरीही कक्ष सुरू ठेवल्यानं बँकेचं आर्थिक नुकसान झालं. संचालक आणि नातेवाईकांचे आर्थिक हित जोपासण्यासाठीच विस्तार कक्ष वेळेत बंद न केल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आलाय. तसंच जागा भाड्यानं घेतल्यानंतरही 1.5-2 वर्ष विस्तार कक्ष सुरू न केल्यानंही बँकेला आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. या गोष्टींना संचालक मंडळ जबाबदार असल्याचं चौकशी अहवालात नमूद करण्यात आलंय. एक विश्वस्त म्हणून संचालक मंडळानं संस्था सांभाळायची असते, वाढवायची असते. परंतु मुंबई बँकेत मात्र हे चित्र दिसलं नाही. इथं बँकेच्या हितापेक्षा स्वतःचा आर्थिक फायदा कसा होईल याकडे संचालक मंडळानं लक्ष दिल्याचं उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येतं. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. या संपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष आणि आताचे संचालक शिवाजीराव नलावडे हे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा ते प्रयत्न करतील. तर आपला प्रतिनिधी ज्यांनी हे सगळं प्रकरण शोधून काढलं, कृष्णात पाटील, हा सुद्धा आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होणार आहेत. तर प्रकाश सुर्वे, शिवसेनेचे आमदार, हे सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत. तर अशोक गोंदुकुपे, जे अध्यक्ष आहेत मुंबई बँक बचाव कृती समितीचे, या सगळ्यांची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. या संपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी शिवाजीराव नलावडे, मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष आणि आताचे संचालक, आपल्या स्टुडिओत आहेत. आपण त्यांच्यापासून या चर्चेला सुरुवात करूयात. सर, आपल्यावरती ह्या सगळे आरोप होत आहेत. आतापर्यंत 59 पतसंस्थांना बेकायदेशीररित्या कर्ज देणं असेल, जागा ज्या घेण्यात आल्या त्या अतिरिक्त दरानं घेण्यात आले, हे सगळं तुमच्या आशीर्वादाशिवाय कसं काय घडू शकतं? सुवर्णाजी, पहिली म्हणजे मी ह्या बँकेमध्ये गेली 22 वर्ष या बँकेमध्ये मी आहे. आणि या बँकेमध्ये आणखी एक संचालक, आम्ही 2च सिनियर संचालक या संचालक मंडळामध्ये आहे. आणि नागरी सहकारी पतसंस्था या सेक्टरमधून मी 4 वेळा निवडणूक जिंकलेलो आहे. आणि मुंबई शहरातल्या जवळजवळ 2,500 पतसंस्था, या पतसंस्थांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मी गेली 22 वर्ष ओळखतो आहे. त्याच्यामुळे नागरी सहकारी पतसंस्था या विषयाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला या शहरात ज्यावेळेला प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेला आपोआपच या शहरातील, या सहकारातील कार्यकर्ते माझ्याकडे बघतात आणि त्या सहकाऱ्यांना या चळवळीमध्ये त्यावेळी बरोबर घेऊन काम करणं ही माझी जबाबदारी समजतो. 59 पतसंस्थांना आम्ही खोटं कर्ज दिलं. पहिली गोष्ट म्हणजे हा विषय थोडा समजून घेण्यासारखा आहे. आम्ही काल 6 वाजता, काल 10:30 वाजता, माहितीसाठी सांगतो की या पतसंस्था नोंदणी करण्याचं काम मुंबई बँक किंवा मी नलावडे किंवा अन्य कोणी यांना या राज्यघटनेने अधिकार दिलेले नाही. हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार हे सर्व अधिकार सरकारी अधिकाऱ्यांना रजिस्ट्रारला दिलेले आहे. त्यामुळे बोगस संस्था नोंदणी केल्या, हे जे आपण सरकारने स्थापित केलेल्या एजन्सीच्या बद्दल आपण त्यांचं काम आमच्यावर आपण जे ढकलतोय, मला वाटतं आपण ही चुकीची दुरुस्ती पहिली करून घ्यायला पाहिजे. मॅडम, आपल्याला आणखी एक माहिती म्हणून सांगतो की या बँकेची असो, या राज्यातल्या 31 जिल्हा मध्यवर्ती बँका आहे, 600-700 नागरी सहकारी बँका आहे, की ज्या वेळेला एखादी कुठल्याही प्रकारची सहकारी संस्था या बँकेमध्ये कर्जासाठी येते, ती पहिली सभासद असायला पाहिजे. आणि सभासद जी संस्था आमच्याकडे अर्ज करते, त्यावेळेला आमच्या
या अर्जाची छाननी करण्याचा जो प्रोसिजर आहे त्याच्याप्रमाणे मुख्य कार्यालयातून इन्स्पेक्टर त्या संस्थेची कागदपत्रे तपासतात, तो रिपोर्ट आणतात. तो रिपोर्ट आणल्यानंतर संचालक मंडळासमोर सर्व स्क्रुटिनी करून या संस्थेला सभासद द्यायचं की नाही अशा प्रकारची क्लिअर कट नोट शिफारस करून हे संचालक सगळं बरोबर आहे तुमचं. प्रक्रिया तुम्ही अत्यंत कायदेशीररित्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय. मात्र मूळ मुद्दा हा उपस्थित होतो, ज्यांना कर्ज वितरित करण्यात आली त्यांना वाचता सुद्धा येत नाही. अनेक जण रिक्षा चालक आहे, रस्त्यावर भाजी विकणारी भाजीवाली, हिला 1 कोटी रुपयाचं कर्ज मिळालेलं आहे. या सगळ्या माणसांना अशा प्रकारे आपण पतसंस्थेत जावं, सदस्य व्हावं, त्यानंतर आपण तिथनं कर्ज घ्यावं आणि ते पैसे हार्ड कॅशने तुम्हाला दिले असा आरोप या प्रत्येकानं केलेला आहे. सुवर्णाजी, पहिला विषय असा आहे, आम्ही कोणालाही कर्ज दिलेलं नाही व्यक्तीला, तुम्ही जे काय सांगता ते. आणि अशी कर्ज देण्याची कायद्यामध्ये तरतूद नाही, बँकेच्या पॉलिसीमध्ये नाही. बँक 74 साली स्थापन झाली तेव्हापासून तर या क्षणापर्यंत किंवा भविष्यात सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या त्या संस्थेच्या वतीने आम्ही कोणालाही कर्ज दिलेलं नाही. बँकेची संमत पॉलिसी, जी संमत पॉलिसी शासनाने मंजूर केलेली आहे, सभासद सहकारी तसं संस्थेला नाहीये. कर्ज. बँकेच्या पॉलिसीनुसार जरी सर लोन देण्यात आलेलं असलं तरी अशा लोकांना लोन देण्यात आलेलं आहे ज्यांची पात्रता सुद्धा तपासली गेलेली दिसत नाही. रिक्षा चालवणारा रिक्षा चालक, ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेत, एका माणसाने हा इंटरव्ह्यू दिलेला नाहीये, तर असे अनेक लोक आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, ज्यांना पतसंस्थेत जाऊन कसं कर्ज घ्यावं, बँकेत जाऊन कसं कर्ज घ्यावं हे सुद्धा माहीत नाही. अशा लोकांनी कर्ज घेतली आणि त्यानंतर आम्हाला पैसे काढून तुम्हाला द्यायचे असं सांगण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. ही सगळी जी साखळी आहे ही आपण ऑपरेट केली असा आपल्यावरती आरोप आहे. प्रोसिजर बद्दल आपण नको बोलूयात. मी तुम्हाला तेच सांगतो, आम्ही व्यक्तीला कर्ज दिलेलं नाही. सहकारी संस्थेमध्ये कोण सभासद व्हायचं आणि कोणी डायरेक्टर व्हायचं ही सहकार कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि सुदैवाने या दुर्दैवाने, आपल्याला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, आपल्या कायद्यानुसार एखाद्या सहकारी संस्थेचा सभासद याला किती शिक्षण असायला पाहिजे, याला किमान वयाचीच फक्त अट आहे, बाकी अट नाही. जर तो बँकरप्ट असेल, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असेल, सजा झाली असेल, तरच त्याला मात्र या सहकारी संस्थेमध्ये सभासद राहता येत नाही. आणि अशा प्रकारची पूर्ण पूर्तता करणाराच व्यक्ती एखाद्या सहकारी संस्थेची सभासद होते. नलावडे सर, इथे मुद्दा शिक्षणाचा नाहीये. इथे मुद्दा त्या व्यक्तीला इतकी समजच दिसत नाही की त्याने बँकेत जावं, आपल्याला कर्ज हवं आहे, त्यासाठी एक संस्था स्थापन केली पाहिजे, संस्थेसाठीचे कागदपत्र काय असायला हवे, ही समज या भाजीवाल्याला कुठून आली, ही समज रिक्षा मेकॅनिकला कुठून आली, हा या मागचा प्रश्न आहे. याच्यावर सविस्तर चर्चा आपण करणार आहोत आणि प्रकाश सुर्वे यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात, ज्यांनी विधानसभेत ह्या प्रश्नाला वाचा फोडली होती. सुर्वे, तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? आपण पाहिलं आतापर्यंत कशा प्रकारे बेकायदेशीररित्या पतसंस्थांना कर्ज दिलं गेलं, पण त्याचबरोबर ज्या जागा भाड्यानं घेण्यात आलेल्या आहेत त्याच्या व्हॅल्युएशन्स मध्ये सुद्धा गोंधळ आढळून येतात. नेमका हा सगळा गोलमाल काय आहे, अगदी थोडक्यात? आता तुम्ही सांगितलात ज्या जागा त्यांनी भाड्याने दिलेल्या आहेत, आमच्या इथे कांदिवली इथे झोपडपट्टीमध्ये जागा दिलेली आहे, ती कुठल्या कायद्याच्या आधारे दिली, जर त्याच्यात सर्व बाबी जर तपासून बघितल्या तर सर्व साफ खोटं आहे. कारण झोपडपट्टीमध्ये अशी जागा देताच येत नाही. त्यासाठी वेगवेगळे त्याच्यामध्ये चारी बाजून सेफ्टी असली पाहिजे, असे सर्व प्रकार असतात. याच्यामध्ये त्यांनी कुठलीच ते बाब न करतात. त्याच्यामध्ये तिथे आज 15 ते 20 हजार रुपये भाडं आहे तिथल्या लाईनमध्ये, कुठे जाऊन बघा तुम्ही. आज तिथे 1.5 ते 2 लाख रुपये लोक भाडं घेतात. असे माझ्याच मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा बँका खोललेल्या आहेत. त्या आज पण बँका काही चालत नाही आहेत, पण यांना फक्त भाडे मिळतात, त्याचा मधला मलिदा मिळतो म्हणून हे सर्व खोललेलं आहे. हेच करत असताना का आणखी तसं नाही, तुम्ही हे सांगताय त्यावर त्यांनी गोल्ड लोनमध्ये पण फार मोठा या लोकांनी घोटाळा केलेला आहे. गोल्ड लोनमध्ये यांनी ते इमिटेशन ज्वेलरीवर 3.5 कोटी रुपये दिले. आता मला सांगा, जेव्हा एखाद्या वेळी गोल्ड ठेवलं जातं तेव्हा ते गोल्ड चेक केलं जात नाही का? ही यांची जिम्मेदारी नाही आहे का? ह्या जिम्मेदाऱ्या कुणाच्या आहेत? पण याच्यातून हात झटकून याच्यामध्ये मलिदा खाणं, ते ज्या अमृताला पकडली गेली तिची स्टेटमेंट आहे की त्याच्यामधल्या अर्धे पैसे मी ह्यांना दिलेले आहेत. मग यांच्यावर काय गुन्हे दाखल झालेत? हे अहवालात सुद्धा नमूद करण्यात आलंय. आवाज येतो का माझा? हो, बोला बोला. हे अहवालातही नमूद करण्यात आलंय. नमूद केलेलं आहे. साखर
सुभाष पाटीलचा अहवाल आहे, साखरे साहेबांचा अहवाल आहे, पण ह्यांच्यावर कुठे कारवाईच होत नाही. बरेच मोठी धोंड असल्या कारणाने जिकडे तिकडे मॅनेज करून चालण्या कारणाने ह्यांच्यावर काही कारवाई होत नाही आणि कारवाई यांच्यावर झाली पाहिजे असं माझं मत आहे. तुमच्या दोनही प्रश्नांची आपण उत्तरं घेऊयात. नलावडे सर, 2 आरोप आपल्यावरती आहेत. एक तर झोपडपट्टीमध्ये बँक उघडली, आम्ही धडधडीत व्हिज्युअल सुद्धा आपल्याला दाखवलं आणि भाडी सुद्धा अव्वाच्या सव्वा लाख रुपये, 1.5 लाख रुपये झोपडपट्टीत जागेला भाडं. आणि दुसरं, सोनं हे कोणतीही बँक चेक करून घेते. असं असताना ज्या महिलेला पकडण्यात आलं तिने तुम्हाला अर्धे पैसे दिले असा आरोप केलाय. पहिली गोष्ट म्हणजे मॅडम, 1.5 लाख रुपये आमच्या बँकेने एकाही स्लम मध्ये असणाऱ्या शाखेला भाडं दिलेलं नाही. धारावीच्या शाखेचं भाडं 1 लाख रुपये. बिलकुल नाही. धारावीचं भाडं 1 महिन्याला 1 लाख रुपये बिलकुल नाही. मला आता कृष्णात बरोबर आहे की नाही? मला दाखवावं त्यांनी. यांच्या समोरच दाखवतो मी. दाखवा अहवाल आहे. त्यामध्ये मला तुम्ही जे सांगितलं, शक्य असेल तर आपण धारावी कॅमेरा मला पॅन आत्ताच करून दाखवूया. दाखवा तुम्ही. जे माहे भाडं यामध्ये दिलेलं आहे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की 1,11,250 रुपये भाडं जे आहे ते यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. वाचून दाखव पूर्ण ते. यामध्ये जी पुष्पा डेव्हलपर्स यांच्याबरोबर दिनांक 1/10/2012 रोजी करण्यात आला, 10 वर्षासाठी हा करार करण्यात आला. सदरची शाखेची जागा ही 445 चौरस फूट असून जागेचे भाडे प्रति चौरस फुटात 250 रुपये, यानुसार माहे भाडे 1,11,250 रुपये आहे असं स्पष्टपणे हे सुभाष पाटलांचा अहवाल जो आहे यामध्ये म्हटलेला आहे. आणि त्याचबरोबर नलावडे साहेब म्हणतात की एक मिनिट, नलावडे साहेब तुम्ही म्हणाला की आम्ही ज्या शाखा आहेत किंवा ज्या सोसायटीज आहेत, त्या पतसंस्था आहेत, त्या बोगस पतसंस्थांना आम्ही कर्ज दिलं नाहीत. बोगस पतसंस्था नाही तर बोगस कर्ज प्रकरणं करण्यात आली आणि बोगस कर्ज प्रकरणं करून या संदर्भातली जी मोडस ऑपरेंडी होती की अशा प्रकारे वाहन तारणं दाखवायची. एक ऑटो डीलर खाती, जी 8 ऑटो डीलर खाती नेमण्यात आली. त्यानंतर ह्यांचेच सर्व कार्यकर्ते, ह्या ज्या सर्व जे पतसंस्था 59 पैकी सर्वात जास्त जे पतसंस्था आहेत त्या नलावडे साहेब यांची जिथं राहतात तिथं घाटकोपर, कुर्ला आणि साकीनाका या भागातलेच आहेत. मुंबईच्या इतर भागातल्या संस्था ज्या आहेत त्या का दिसत नाहीत? सर्वात जास्त संस्था ह्या यांच्या भागातच का दिसतात? कारण हे त्यावेळी तत्कालीन अध्यक्ष होते, जो शब्द चालायचा तो यांचा चालायचा. सर आता जे आम्ही जी बाजू घेतली सुवर्णा, ती त्या जे आरोपी म्हणतात आरोपींची बाजू घेतली हे आम्हाला मान्य आहे, परंतु जी वास्तव आहे एक आरोपी खोटं बोलू शकतो, सर्व आरोपी खोटं बोलू शकतो. बरोबर आहे. आतापर्यंत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांनी तुम्हाला आम्ही अर्धे पैसे आणून दिले आणि म्हणूनच आमची पतसंस्था नोंदवली गेली, आम्हाला त्याचं मार्गदर्शन केलं आणि हे शिवाजीराव नलावडेंनी केलं असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. आपलं उत्तर दोनही प्रश्नांवर. पहिले तुम्ही दोन्ही प्रश्न शिफ्ट करून नवीन तिसरा आणला. मला पहिलं प्रश्नाचं उत्तर तिन्ही प्रश्नांची उत्तर तुम्ही ज्या जागेचं सांगितलं, तुम्ही 1 लाख भाडं म्हटलं, त्यांनी सांगितलंय 200 की 250 रुपये भाडं आहे. 250 रुपये प्रति 1,11,250. आता प्रति चौरस फूट जर 250 रुपये 200 रुपये जे भाडं असेल ते भाडं ते जेवढं स्क्वेअर फूट असेल त्याच्याप्रमाणे देणार नाही की आम्ही कमी करणार भाडं. परंतु यासाठी जी जाहिरात असते, एक कायद्यानुसार जाण्याची प्रोसेस असते. जर जागा जर भाड्याने घ्यायची असेल तर त्या परिसरातल्या वृत्तपत्रामध्ये जाहिरात द्यावी लागते की आम्हाला जागा अशा प्रकारे भाड्याने घ्यायची आहे, त्यानुसार निविदा मागावं लागतात, त्यानुसार ही प्रोसेस राबवली जाते. परंतु असा कुठलाही प्रकार या ठिकाणी घडलेला नाही. या संपूर्ण अहवालामध्ये दाखवण्यात आलं. आणि ह्या ज्या जागा भाड्याने घेतलेल्या आहेत त्याची अधिकृतता किती आहे, बांधकाम अनधिकृत आहे का, त्याची फाळा पावती आहे का, त्याचा प्रॉपर्टी टॅक्स भरलेला आहे का, या संदर्भातली कोणतीही ओरिजिनल कागदपत्र ती यांनी मुंबई बँकेच्या दप्तरी नाही आहेत असं स्पष्टपणे सुभाष पाटलांच्या अहवालामध्ये, त्याचबरोबर दयानंद चिंचोलीकरांचा अंतरिम अहवाल असू दे आणि त्याचबरोबर जो विनायक साखरेंचा अहवाल आहे, या तिन्ही अहवालामध्ये येतं. आणि ज्यावेळी तुम्ही जे कागदपत्र देता त्या अहवाल त्याच्यानुसारच हे अहवाल हे अहवाल जर चुकीचे आहेत का, सरकारनं बनवलेले अहवाल चुकीचे आहेत का? कारण ज्यावेळी तुम्ही होता राष्ट्रवादीमध्ये होता त्यावेळी तुमचं सरकार होतं, तुमच्या आधिपत्याखाली सहकार विभाग म्हणजे तुमच्या मित्र पक्षाकडे सहकार विभाग होता. तर हे अहवाल मला असं वाटतं सगळ्या प्रश्नांची उत्तरं शिवाजीराव नलावडे देतील. सर उत्तर द्या. कृष्णात आपण जे बोलताय ते एकही खरं नाही. अहवालाचंच मी तुम्हाला पुढे लोकांसमोर आणा, मी आव्हान करणार आहे. आता या बँकेच्या मी पण नाही सांगत. या बँकेच्या एकूण 53 शाखा आहेत. आपल्या माहितीसाठी सांगतो, या शाखाची एकही जागा मी 22 वर्षापूर्वी ज्या जागा घेतलेल्या आहेत
मी आल्यानंतर ज्या घेतलेल्या आहेत, एकही जागा आम्ही जाहिरातीशिवाय घेतलेली नाही आणि ती घेता येत नाही. अनधिकृत जागा कशाकडे एकही जागा घेतलेली नाही. धारावीची जागा जी आहे यामध्ये स्पष्टपणे सुभाष पाटलांच्या अहवालामध्ये वाचा. म्हटलं, मी कॅमेरामॅनला सांगतो वाचा. की हे बघा, सदरची जागा घेण्याबाबत जाहिरात देण्यात आलेली आहे असे तपासण्यावेळी सांगण्यात आले, परंतु कागदपत्र जी आहेत ती कुठल्याही प्रकारे दाखल करण्यात आलेली नाही. या संदर्भातली कोणतीही, आता ही वर्तमानपत्रातली जी जागा आहे, जाहिरात दिलेली आहे ती मोगम आहे. अशा संदर्भातल्या सर्व जी कागदपत्र आहेत सर्वत्र मोगम आहे. कुठलेही आता कागदपत्र तुम्ही जे आहे ते विषय जाहिरात ट्विस्ट देण्यात आलेली करताय. नाही. तुम्ही इथे परिस्थिती लोकांसमोर वेगळी मांडताय. तुम्ही पहिले बोलले जाहिरात दिली नाही, आता बोलतात मोगम जाहिरात दिली. अहो, जाहिरात दिल्याशिवाय ह्या बँकेला काय कुठल्याच बँकेला जागा नाही, घेता येत त्यांनी नाही. असं म्हटलंय सर की आपण जाहिरातीची कागदपत्र अहवालासमोर सादर करू शकलेला नाही. अहवालामध्ये कागदपत्र आम्ही सादर केलेली आहेत. मग अहवालात खोटं लिहिलंय. मी तेच सांगतो मॅडम. अहवालात खोटं लिहिलंय असं तुम्हाला म्हणायचंय. अहवाल हा या पद्धतीने बनवला जातो. ज्यांनी तक्रार केली त्यांचं म्हणणं त्याने तिथे मांडलं. आमच्याकडे ज्या वेळेला म्हणजे अहवाल करणारे तुमचे विरोधक आहेत असं तुमचं बिलकुल म्हणण्याचा नाही, अर्थ आहे. बिलकुल नाही. ती अथॉरिटी आहे. बिलकुल कोणी विरोधक नाही. शासकीय अधिकारी आमच्या विरोधात असायचा संबंध काय कुठे याच्यामध्ये? मग अहवालात तुम्ही दिलेल्या बिलकुल नाही माहितीच्या आधारे म्हटलं. अहवाल तुम्ही देण्यात twist करताय आला. शब्द. ठीक आहे, शिवाजीराव नलावडे तुम्ही- समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाही. नाही, आज तुम्ही सुद्धा म्हणताय. आपण पुढच्या सेगमेंटला सुद्धा व्हिज्युअल्स दाखवणार आहोत. धारावीची शाखा कशा प्रकारे उभारलेली आहे. अनेक व्हिज्युअल्स मध्ये आपल्याला दिसतंय अनधिकृत ठिकाणी या मुंबई बँकेच्या शाखा सुरू करण्यात आल्या. लाख दीड लाखाच्या वर त्यांना भाडं दिलं जातं. त्याच्या जाहिराती देण्यात आलेल्या नाही असं अहवालात नमूद करण्यात आलंय. मुंबई बँकेत कसा गोलमाल चालतो हे आम्ही तुम्हाला दाखवतोय. आता बँकेतील भरतीमध्ये संचालकांच्या नातेवाईकांवरच कशी कृपादृष्टी दाखवली जाते त्याचंही उदाहरण पाहूयात. मुंबई बँकेचे संचालक शिवाजीराव नलावडे यांचे चिरंजीव राजा नलावडे यांची भरती हा देखील वादाचा विषय ठरलाय. बँकेनं मार्च 2001 मध्ये मुख्याधिकारी आणि प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी जाहिरात दिली. मुंबईत लाखो बेरोजगार आणि पात्रताधारक उमेदवार असतानाही बँकेच्या मते या पदासाठी केवळ राजा नलावडे यांचाच एकमेव अर्ज आला. जाहिरात मुख्याधिकारी पदासाठी असली तरी सॉफ्टवेअर इंजिनियर पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे हे पदच बँकेच्या आकृतीबंधात नव्हतं असं सहकार विभागाच्या चौकशी अहवालातून स्पष्ट होत आहे. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे राजा नलावडे यांच्याकडं ना शैक्षणिक पात्रता होती ना अनुभव होता. केवळ तत्कालीन अध्यक्षांचा मुलगा हीच कदाचित त्यांची सर्वात मोठी पात्रता तर नव्हती ना असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. राजा नलावडेंना नोकरीवर तर घेतलंच, शिवाय नियम निकष डावलून झटपट प्रमोशनही देण्यात आल्याची बाब पुढे आली आहे. 10 मे 2001 रोजी संचालक मंडळाच्या ठरावानुसार राजा नलावडेंची नियुक्ती करण्यात आली. लगेच दुसऱ्या दिवशी नियुक्तीचे आदेश निघाले आणि त्याच दिवशी ते सॉफ्टवेअर इंजिनियर पदावर रुजू झाले. नियुक्तीनंतर 3 महिन्यांनी त्यांना नोकरीत कायम करण्यात आलं. वर्षभरात पदोन्नती देऊन थेट मुख्याधिकारीपदी त्यांना प्रमोशन देण्यात आलं. 7 जुलै 2005च्या संचालक मंडळाच्या ठरावानुसार राजा नलावडेंची व्यवस्थापक पदावर नियुक्ती करण्यात आली. सहकार विभागाच्या चौकशी अहवालात त्याबाबत ताशेरे ओढण्यात आलेत. मात्र राजा नलावडेंची भरती प्रक्रिया कायदेशीर होती असा दावा मुंबई बँकेनं केलाय. राजा नलावडे हे स्वतःचं आणि कुटुंबाच्या हॉटेलचं बिलही बँकेच्या खाती टाकून वसूल करतात असा आक्षेप घेण्यात आला. चौकशी अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती बँकेकडे वारंवार मागितली, पण बँकेनं ती शेवटपर्यंत दिली नाही असा आरोप केला जातोय. कर्मचाऱ्याला सेवा काळात 2 वेळा सवलतीच्या दरानं होम लोन मिळतं. मात्र 2 होम लोनमध्ये 5 वर्षांचं अंतर असणं आवश्यक आहे. परंतु राजा नलावडेंना 2 वर्षांच्या कालावधीत 2 वेळा होम लोन मंजूर करण्यात आलं. सवलतीच्या होम लोन सुविधेबरोबरच ओडी कर्ज सुविधेचाही गैरवापर झाल्याचं दिसून येतं. अनेक कर्मचाऱ्यांच्या ओडी कर्जाच्या रकमा कोणत्या ना कोणत्या मार्गानं राजा नलावडे यांच्या खात्यात जमा झाल्याचं दिसून येतं. या रकमांचा वापर शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी केल्याचा आरोप करण्यात येतोय. राजा नलावडे ज्या विभागात गेले तिथं मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची उदाहरणं सहकार खात्याच्या चौकशी अहवालातून दिसून येतात. अखेर 2013 मध्ये राजा नलावडेंनी राजीनामा देऊन मुंबई बँकेतील नोकरी सोडली. एवढं सगळं होऊनही राजा नलावडे यांच्यावर कारवाई झाली का तर नाही. आता ती का झाली नाही हे वेगळं सांगण्याची गरज आहे का? कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.
या संपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी मुंबई बँक बचाव समितीचे अशोक गोंदुकुपे सुद्धा आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला आपण त्यांच्याकडे जाऊयात. अशोक गोंदुकुपे, काय काय मुद्दे आहेत ज्यावर विशेष चर्चा होणं अपेक्षित आहे, ज्याची उत्तरं स्वतः नलावडे सर देणार आहेत? तुम्ही प्रश्न विचारा. मुळात सुवर्णा मॅडम असं आहे, जे अध्यक्ष शिवाजीराव नलावडे हे 20 वर्ष मुंबई बँकेचे संचालक आहेत. त्यामुळे त्यांनी सभासदांचा विश्वास संपादन केला असं म्हणतात. पण त्या संपादन केल्यानंतर त्या विश्वासाला मात्र त्यांनी पूर्णपणे तडा दिलेला आहे. कारण त्यांनी ज्या सभासदांनी यांच्यावर विश्वास ठेवला होता त्या विश्वासाला ते पात्र कधी राहिले नाही. यामध्ये प्रामुख्याने मी करेन ती पूर्व दिशा असा त्यांचा एक वागण्याचा चाल असते. आणि ह्याप्रमाणेच त्यांनी संचालक मंडळांना सुद्धा आपल्या ताब्यामध्ये घेतलेले आहे. म्हणजे सहकारामध्ये एक हुकुमशहा म्हणून त्यांच्याकडे बघितलं तर ते मला वाटतं योग्य ठरेल. कारण ह्या मुंबई बँकेच्या सगळ्या कारभारामध्ये प्रथमदर्शनी सगळ्यात वाईट सवयी जर कुणी लावल्या असतील तर ते माजी अध्यक्ष शिवाजीराव नलावडे साहेबांनी. यामध्ये वाईट सवयी म्हणजे असं आहे मॅडम की ज्या पतपेढ्यामधून शिवाजीराव नलावडे निवडून येतात त्या पतपिढीमध्ये कर्ज देतेवेळी निकष असतो की त्या संस्थेचा स्वनिधी पाहिजे, ठेवी पाहिजे, त्याचं शेअर्स भांडवल पाहिजे, त्यांचा व्यवहार चांगला पाहिजे. आणि असं असेल, त्यांचा सगळा आर्थिक व्यवहार चांगला असेल तर संचालक मंडळ त्यांना कर्ज देऊ शकते. त्याचप्रमाणे त्यांचे इन्स्पेक्टर आहेत, त्या इन्स्पेक्टरने सुद्धा रिपोर्ट मारलेला आहे की तुम्ही ह्या संस्थेला 22 लाख द्या. 22 लाखाऐवजी त्यांनी 40 लाख दिलेले आहेत. अशा अनेक अहवालामध्ये, सुभाष पाटलांच्या अहवालामध्ये असेल, चिंचोलीकरांच्या अहवालामध्ये, अगदी सगळे थेट शेरे या अहवालामध्ये मारलेले आहेत. म्हणजे हा अहवाल खोटा काय नलावडे साहेब सांगतात हे खरं, हे सुद्धा त्यांनी स्वतःहून सांगायला पाहिजे. खोटं किती बोलायचं, खोटं बोलायला सुद्धा मर्यादा असते. खोटं बोलण्याच्या मर्यादा खोटं बोला ओलांडल्यात असं म्हणतात. सुरुवातीकडे मला जायचं आहे. काय काय नियमांचं उल्लंघन झालेलं आहे हे अहवालात तर आलेलं आहे. तुम्ही आमदार म्हणून आता विधानसभेत हा प्रश्न उचलणार आहात का? पुढची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? सुरू आहे. मी न विसरता हा गरीब लोकांचा प्रश्न आहे. गरीब लोकांना फसवलेला आहे. ह्याच्यामध्ये मजदूर लोक आहेत, त्याच्यामध्ये आपल्या बचत गट आहे, त्याच्यामध्ये सोसायटी आहेत, सामान्य माणूस आहे, रिक्षावाला आहे, भाजीवाला आहे, अशा लोकांचे इथे खाते आहेत. तर त्यामुळे गरीब लोकांचे पैसे खाण्यात आले. फार मोठा भ्रष्टाचाराने केलेला आहे. त्यामुळे मी न विसरता हा प्रश्न अगदी मी विधानसभेमध्ये मांडल्याशिवाय त्याची पूर्णपणे पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा लोकांना योग्य ते शासन झालंच पाहिजे आणि ते प्रश्न लावून धरणार आहात. कृष्णा, तुझे मुद्दे वेळ अगदी थोडा आहे आपल्याकडे. एक तर राजा नलावडे, शिवाजीराव नलावडे यांचे पुत्र आहेत, त्यांची जी बेकायदेशीरपणे गैरमार्गाने नियुक्ती करण्यात आली होती तो विषय आपण मांडलेला आहे. त्याबाबत त्यांचं काय मत आहे? कारण ज्या पद्धतीनं त्यांना प्रमोशन देण्यात आली, ज्या पद्धतीनं त्यांना खाती देण्यात आली, त्या प्रत्येक ज्या विभागामध्ये गेले त्या विभागामध्ये मोठा भ्रष्टाचार आलेला दिसून येतो. DRS असू दे, संगणक प्रणाली खरेदी करण्याचा विषय असू दे किंवा आउटसोर्सिंगचा विषय असू दे, कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार या खात्यामधून, या विभागामध्ये झालेला दिसून येतो. ठीक आहे, शिवाजीराव नलावडे उत्तर द्या. राजा नलावडे हा माझा मुलगा आहे. आपल्याला माहीत नसेल तर तो MBA झालेला आहे, तो BE झालेला आहे, त्यांनी ई-कॉमर्स केलेला आहे आणि MBA झालेला फायनान्समध्ये MBA केलेला आहे. आणि आपल्याला फायनान्स झालेला एक तिष्णात मुलगा मग तो माझा आहे म्हणून त्याला मी त्याच्या अधिकारापासून वंचित करण्याची आपल्या घटनेमध्ये तरतूद नाही. माझं मत आहे की आता हे म्हणतायत की माझा मुलगा फायनान्स आहे, परंतु ज्यावेळी त्यांची भरती करण्यात आली इंजिनिअरिंगची, तर यामध्ये अहवालामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि MBA, कॉस्ट अकाउंटर, चार्टर्ड अकाउंट असं कोणतेही जी हे नलावडे यांनी घेतलं होतं त्याचे कुठलेही जी कागदपत्र आहेत ती कुठलीही कागदपत्र यांनी दिलेली नाहीत. केवळ 10 महिन्याचा ई-कॉमर्स कोर्स इंटरनॅशनल नावाच्या कोणत्या तरी संस्थेतून केल्याचं नमूद केल्याचं दिसून येतं, परंतु कोणतीही कागदपत्र जी आहेत ती कागदपत्र मात्र यांनी कागदपत्र का नाही देऊ शकला? सर्व कागदपत्र दिलेली आहे. म्हणजे अहवालात खोटं म्हटलं. बिलकुल अहवालामध्ये जे म्हटलेलं आहे ते आरोप केलेले आहे. आम्ही अहवाल जो आम्हाला अहवाल हा आरोपांच्या आधारे, तुम्ही अत्यंत या क्षेत्रात सिनियर आहात, मला सांगा आरोपांच्या आधारे कधी अहवाल तयार होत असतो? तसा अहवाल तयार झालेला नाही. अहवाल जर तयार झाला
नलावडे साहेब. आरोप तुम्ही मला बोलू देणार आहे की नाही? तुम्हीच बोला. तुम्ही चुकीची माहिती नाही, देणार आहे का तुम्हीच बोला लोकांना? सर. मी आरोप क्लब करून अहवाल बनतो का? माझ्या ज्ञानात भर घाला तुम्ही. ज्यांनी आरोप केले त्याच्यासाठी चौकशी नेमण्यात आली. सुभाष पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांची टीम आली. आम्ही त्याला एक्सप्लेनेशन दिलं. आपल्याला माहिती नाही म्हणून बरं, आता सुभाष पाटलांचं सांगतो. एक मिनिट, कृष्णास पूर्ण होऊ दे. बोला, बोला. 89 ह्या चौकशीच्या संदर्भामध्ये आम्ही ज्या वेळेला रिप्लाय दिला, अंतिम रिप्लाय दिला, आपल्याला माहिती म्हणून सांगतो, सुभाष पाटील साहेबांनी शासनाला या चौकशीच्या बाबत त्यांचे असलेले सगळे अभिप्राय करून या बँकेच्या या सगळ्या आरोपाबाबत मुंबई बँकेच्या सर्व या चौकशीबाबत क्लीन चिट दिलेली आहे. नसेल तर तुम्हाला त्या अहवालाची प्रत आपल्या कार्यालयात सुद्धा कृष्णात बरोबर आहे का यांचं? दिलेली आता आहे. मी फक्त जाऊन चेक सुभाष करा पाटलां- आपल्याला हा- माहित नसेल हा- तर. हा अहवाल जो आहे तो फक्त सुभाष पाटलांचा हा अहवाल आहे. त्या सुभाष पाटलांच्या अहवालामध्येच यांनी जे नोंद करण्यात आले आहे ते दाखवतो. संबंधित विषयाची पदवी नव्हती त्यांच्याकडे, तसंच 10 वर्षाचा अनुभवही नव्हता. तसेच त्यांचे वय नियुक्तीचे केवळ 23 वर्ष इतके होते. जाहिरातीत मर्यादा जी आहे ती 35 ते 45 होती. त्यामुळं उपरोक्त मुद्दे विचारात घेता श्री राजा नलावडे यांची नियुक्ती गैरमार्गाने सर्व निकष डावलून झाली असल्याबाबतचा तक्रारदारांचा मुद्दा योग्य असल्याचे दिसून एक येते. मिनिट सर, आता उत्तर हे- द्या. कृष्णात एक मिनिट बरोबर उत्तर आहे. द्या. त्यांनी ज्या वेळेला आरोप केला आमच्यावर, आरोप केल्यानंतर त्याची चौकशी झाली. चौकशी झाल्यानंतर आम्ही डॉक्युमेंट दिले. त्याच्यानंतर प्रथमदर्शनी त्यांना वाटलं की याच्यामध्ये तथ्य वाटतंय. आम्ही त्याला पुन्हा रिप्लाय केला. रिप्लाय केल्यानंतर त्या सुभाष पाटलांनी जो तुम्ही अहवाल दाखवताय आता, त्या सुभाष पाटलांनी या सगळ्या मुद्द्याला 100% क्लीन चिट दिलेली आहे. आणि त्यांनी त्यांच्या सहीचा अहवाल, क्लीन चिट दिल्याचा मला एक अहवाल, हे सर्व क्लीन चिट होतं. दिल्याचा नाही, अहवाल राज्याच्या आयुक्तांना त्यांनी सादर केलेला आहे. राज्याच्या सहकार सचिवांना नाही, दिलेला आहे. हे सर्व होतं. मग मग हे ते- असताना नाही, ही सर्व तुम्ही का कागदपत्र चुकीची माहिती होती. तर मग सांगताय सुभाष ती? पाटलांना पहिल्यांदाच का देण्यात आले नाही? प्रथम विनायक साखरेंना पहिल्यांदाच ही कागदपत्र का तुम्हाला- देण्यात आली नाही? दयानंद चिंचोलीकरांना जो अंतरिम रिपोर्ट बनवला त्यावेळीच का देण्यात आले नाहीत? फक्त तुम्ही म्हणताय की आता तुम्ही जे म्हणताय ते कुठेही कुठल्याही उत्तर द्या, सर. माध्यमातून समोर आले नाही. मग त्याच वेळी का देण्यात आले नाही? चिंचोलीकरांना कुठलाही अहवाल सही करायचा अधिकार नव्हता, त्यांनी दिलेला नाही. जो वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाला, अनसाईन अहवाल प्रसिद्ध झाला, हे आम्ही गेले 14 महिने सांगतोय. गेल्या नाही, ऑक्टोबर नाही. 2013 ठीक आहे. काय सांगतो अहवालाबद्दल माझे कृष्णात मत एक आहे मिनिट, अहवालाबद्दल तुम्ही मुद्दे विचारताय. 2-3 गोष्टी मला अजून विचारायच्या आहेत. विचारा. आपल्या मुलाचं वय 23 वर्ष होतं जेव्हा की पात्रता 35 वर्षाच्या पुढची होती. बरोबर. तर इतकं वयाचा फरक असताना सुद्धा कसं काय घेण्यात आलं? एक मिनिट, 10 वर्षाचा अनुभव त्यामध्ये अपेक्षित होता, तो सुद्धा तुम्ही डावलला. दुसरा महत्वाचा मुद्दा, अनेक कर्मचाऱ्यांनी जी कर्ज घेतली त्याच्या रकमा किंवा ती कर्जाची रक्कम तुमच्या मुलाच्या खात्यामध्ये जमा झाल्याच्या नोंदी आढळून येतात असं अहवालात नमूद करण्यात आलंय. तिन्ही प्रश्नांची उत्तरं जाहिरातीच्या संदर्भामध्ये दिलेल्या जाहिरातीनुसार जेवढे अर्ज आले, एक अर्ज आला, त्या अर्जाप्रमाणे त्या जाहिरातीमधल्या अटी शिथिल करण्याचा अधिकार हा बँकेला होता आणि आजही आहे. त्याच्यानुसार तुमचा शिथिल मुलगा करून- असल्यामुळे अटी शिथिल बिलकुल केल्या. नाही, बिलकुल नाही. अशा मुंबईत अनेक लाखो गोष्टींमध्ये आम्ही बेरोजगार शिथिल असताना करण्याचा एकच अर्ज आम्हाला सुवर्ण अधिकार कसा येऊ आहे. शकतो? आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे. संचालक मंडळ आहे, लोकनियुक्त आहे. आम्हाला कुठला अधिकार कुठे वापरायचा ही कायद्यामध्ये तरतूद आहे. तो अधिकार आम्ही बजावलेला आहे. फक्त हे मग एका मुलासाठीच का? राजा बिलकुल नलावडे नाही. या मुलासाठीच का? बिलकुल प्रमोशन नाही. जे आहेत 3 महिन्यात कुठलाही एक नोकर ज्यावेळी जॉईन होतो त्यावेळी 3 महिन्यात त्याला कायम केलं जातं का सुवर्णा? एक मला सांग. त्यानंतर लगेच एका वर्षाच्या आत त्याला मुख्याधिकारी पद ज्याचा या संबंध काय नाही, ई कॉमर्स नाही, आपल्या मुलासाठी या सगळ्या जे तुम्हाला सवलती माहिती देण्यात आल्या नाही, त्या. राजा नलावडे यांना अपॉइंटमेंट देताना 3 महिन्याचंच पत्र देण्यात आलं. दिल्यानंतर त्या 3 महिन्यानंतर बरं, ज्यांनी कर्ज घेतलं त्यांची रक्कम राजा नलावडे यांच्या खात्यात कशी जमा झाली? राजा नलावडेंच्या खात्यामध्ये कशी झाली, तुमच्या खात्यातून कृष्णांच्या खात्यात गेलेली, हा प्रश्न तुम्ही बँकिंग सिक्रेसी ऍक्ट मध्ये मेहरबानी करून तुम्ही या फंदात पडू नका. कारण अशा प्रकारचे आम्ही फंदात पडण्याचा या- काहीच या प्रश्न फंदात नाही. पडू नका. हे अहवालात हे जे अहवालात म्हटलेलं आहे याच्यावर आम्ही ज्या योग्य फोरम मध्ये आम्ही याची चौकशी करण्याची ठीक आहे, मागणी केलेली आपला आहे. वेळ संपलेला आहे. योग्य फोरम मध्ये आपण चौकशी कराल. मात्र अहवालात ज्या बाबी नमूद करण्यात आल्या त्यानुसार शिवाजीराव नलावडे, त्याचबरोबर प्रवीण दरेकर यांच्यावरती आणि एकूणच संचालक मंडळावरती ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. या सगळ्याचा पाठपुरावा इतरही बातमीपत्रात आणि पुढच्या आठवडाभरात आपण करणार आहोत आणि अशाच प्रश्नांची उत्तर
उत्तरं देण्यासाठी मला अपेक्षा आहे शिवाजीराव नलावडे येतील. आज सुद्धा बेकायदेशीररित्या ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन आहे त्या ठिकाणी शाखा कशा काय सुरू केल्या जातात, राजा नलावडे यांच्यासाठी अटी शिथिल का करण्यात आला, इतर जणांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम ही राजा नलावडे यांच्या खात्यामध्ये का आणि कोणत्या नियमाखाली जमा झाली, राजा नलावडे यांना तातडीनं प्रमोशन देऊन मुख्याधिकारी कसं करण्यात आलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समाधानकारकरित्या शिवाजीराव नलावडे देऊ शकलेले नाही आहेत. आगामी काळात सुद्धा ही चर्चा अशीच सुरू राहील. कार्यक्रमाची वेळ संपल्यामुळे सर्व मान्यवरांचे आभार मानूयात आणि इथेच थांबूयात. पहा फक्त झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.